हॅलो एव्हरीबडी, क्या हालचाल, कशा आहात मित्रांनो? तुम्ही सर्वजण मस्त असाल, मजेत असाल आणि आपण खूप आतुरतेने वाट बघत आहोत एका गोष्टीची, ती म्हणजेच काय सर, आधीच आपली जी कॅप राऊंड प्रोसेस आहे तिला रजिस्ट्रेशनला खूपदा शेड्यूल चेंज झाला, परत पोस्टपोन झाला आणि आता परत तीच गोष्ट येते। अर्थातच परत एकदा आपला जो शेड्यूल आहे तो चेंज होणार आहे आणि पोस्टपोन होणार आहे। तो कशा प्रकारे होणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत। प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे आणि पुढचे कॅप राऊंड सुद्धा कसे असणार आहेत याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत। बट सुरुवातीला या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर मी आत्ताच परत एकदा सांगतोय मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण बी फार्मसी डी फार्मसी असो, तुमच्याकडे प्रत्येक इम्पॉर्टंट ऍडमिशनचा अपडेट हा सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्हाला कशाही प्रकारची अडचण असेल कमेंट करू शकता किंवा आम्हाला मेसेज करू शकता। पूर्णपणे निशुल्क पद्धतीने आम्ही ती सॉल्व करू, यस, आणि तुम्हाला फ्री काउन्सिलिंग आम्ही प्रोव्हाइड करू, पण सबस्क्राइब करना तो बनता है। आता बघूया सर, बी फार्मसी आणि डी फार्मसीची जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे ती ऍडमिशन प्रोसेस आधीपासूनच डे बाय डे खूप पुढे चालत आलेली होती आणि काल होता 25 तारीख आणि 25 तारखेला आपल्याकडे जर आपण विचार केला 25 तारखेला आपल्याकडे काय येणार होतं, तर 25 तारखेला आपल्याकडे येणार होती काय, तर प्रोविजनल अलॉटमेंट, प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार होती। परंतु काल झालं असं की काल तारीख असून सुद्धा प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली नव्हती, बरोबर आहे, यस, प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली नव्हती। विचार केला की आज येईल, पण आजही प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली नाहीये, यस। बघा आता आपण बघतोय सध्या ही गोष्ट काय टाइम आउट झालेला आहे। ओके, चला आपण दुसरीकडे परत एक नवीन हे करूया, यस, चला MST CET सर्च करून बघूया आपण परत एकदा, कारण मी आता थोड्या वेळापूर्वी कॉल केला होता CET सेल मध्ये की अशा घटना का होत आहेत, याचं उत्तर काय आहे, तर त्यावेळेला त्या मॅमने मला सांगितलं, मी त्याचं रेकॉर्डिंग पण केली होती, पण रेकॉर्डिंग मला सापडली नाही, नंतर कुठे गेली पता नाही, है ना। मी रेकॉर्डिंग केली होती, मी तुम्हाला ती रेकॉर्डिंग सुद्धा दाखवणार होतो। रेकॉर्डिंग मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की MST CET ची जी काही कॅप राऊंड प्रोसेस आहे ती आधीपासूनच पोस्टपोन होत आहे, मात्र काल काही टेक्निकल गोष्टींमुळे आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट अपलोड केलेली नव्हती आणि आज सुद्धा होण्याची शक्यता खूप कमी आहे। मात्र त्यांनी मला सांगितलं की आपला नवीन शेड्यूल येणार आहे आणि तो नवीन शेड्यूल काय असणार आहे हा तुम्हाला संध्याकाळपर्यंत लक्षात येईल, बरोबर आहे, यस। म्हणजे काय, तर आज प्रोविजनल लिस्ट येण्याच्या जे चान्सेस आहेत त्या खूप कमी आहेत आणि तुमचा जो इथून पुढचा जो शेड्यूल होता तो सुद्धा पोस्टपोन झालेला आहे, लक्षात ठेवा, तो सुद्धा पोस्टपोन झालेला आहे आणि मला वाटते त्याचे चेंजेस सध्या सुरू आहेत, जेणेकरून आपल्याकडे ही जी वेबसाईट आहे ती सुद्धा कशी चालत आहे, एकदम पूर्णपणे हँग चालत आहे। लवकरच त्याच्यामध्ये अपडेट सुरू होणार आहे आणि तुम्हाला 5 वाजेच्या आसपास, बघा तुम्हाला 5 वाजेच्या आसपास नवीन शेड्यूल अवेलेबल होणार आहे वेबसाईटवर। जसा अवेलेबल होईल शेड्यूल तसा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, परंतु लक्षात ठेवा थोडीशी आपली महत्वाकांक्षा ही शिगेला लागलेली होती की आज प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार आहे, पण आज आलेली नाहीये आणि येण्याची शक्यता ही खूप कमी आहे। मात्र शेड्यूल चेंज झालेला आहे, तो कसा काय आहे हे रात्री आतापर्यंत आपल्याला समजणार आहे। ग्रॅव्हन्स पिरियड हा प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये काय करायचं असतं हे सुद्धा मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या आधी जर तुमचे कोणी ज्युनियर्स, भाऊ बहीण जर 7वी पासून 12वी पर्यंत असतील तर त्यांना MV SAT एक्झाम बद्दल सांगा। फ्री रजिस्ट्रेशन आहे, 4, 5, 11, 12 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे आमच्या ऑफलाईन सेंटरवर आणि तुम्ही जिंकू शकता करोडो रुपयांची स्कॉलरशिप, करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस, त्याच्यासोबतच iPhone, iPad, इंटरनेशनल ट्रिप्स एंड मेनी मोर, सब कुछ मिलेगा फ्री ऑफ कॉस्ट है। डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक दे रखी है, फटाफट से रजिस्टर करना और चैनल को सब्सक्राइब करना। क्यों? क्योंकि हर एक अपडेट इसी चैनल के ऊपर आने वाला है। ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच।